नाम आणि सत्कर्म या प्रवचनात श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात. नाम आणि सत्कर्म. नमस्कार मित्रांनो, आपण अनेक चांगली कामे करतो, पण त्यातून समाधान मिळतेच असे नाही. आज आपण श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून एक महत्त्वाची गोष्ट शिकणार आहोत. ती गोष्ट म्हणजे नाम आणि सत्कर्म यांचा संबंध. कोणत्याही सत्कर्माचा पाया आणि कळस म्हणजे भगवंताचे नाव. महाराज सांगतात, एखादे आपण कर्म भगवंताच्या स्मरणात केले तरच ते खरे सत्कर्म होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवाचे नाव घेतले तर त्याचे फळ मिळणारच. इतर कामामध्ये चुका होऊ शकतात, पण नामस्मरण कधीच अपूर्ण नसतं. जसे एखाद्या आईला आपल्या बाळावर प्रेम करायला कोणाचीही गरज नसते, तसेच नाम घेणाऱ्याला भगवंताच्या नामाची प्रेम आपोआप लागते. आपल्या आयुष्यातील सर्व समस्यांवर आपल्याला एकच औषध आहे, ते औषध म्हणजे नाम. महाराज सांगतात की तू माझा व्हावास असे तुला वाटते ना, मग प्रयत्न कर. फळाची आशा माझ्यावर सोड. नामाशिवाय जगू नकोस असा ठाम निश्चय कर. म्हणून मित्रांनो, दिवसातून एकदा अत्यंत प्रेमाने आणि कळकळीने देवाला हाक मारा. श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज या प्रवचनात सांगतात की सत्कर्माचा शेवट भगवंताच्या नामाचे प्रेम उत्पन्न होण्यातच होणे जरूर आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.